नमस्कार. मी दीपाली दिलीप भालेकर, महिला बाल कल्याण सभापती, सावंतवाडी नगर परिषद. 8 मार्चला महिला दिन आहे, तर त्यानिमित्ताने आम्ही काही प्रोग्राम महिलांसाठी आणि महिला बाल कल्याण म्हटल्यावर मुलांसाठी आयोजित केले आहेत. त्या संदर्भात आपल्याला शॉर्ट लिस्टवर तुम्हाला फोन केला, आपण उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हा सर्व पत्रकारांचे मी खूप खूप आभारी आहे. आणि आपल्या माध्यमातूनच आम्ही जी कामं केली ती तुम्ही जनतेसमोर ठेवली. त्यामुळेच आमच्या पक्षश्रेष्ठीने जे आमचे नेते आहेत, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब, तसेच पालकमंत्री नितेश राणे साहेब आणि आमचे भाजपचे नेते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही या पदापर्यंत येऊन पोचलो आहोत. तर त्यांचे मी या माध्यमातून खूप खूप आभार मानते. तसेच आमचे नगराध्यक्ष मॅडम श्रद्धा भोसले मॅडम, उपनगराध्यक्ष निरवडेकर साहेब आणि आमचे सर्वच सभापती, नगरसेवक, नगरसेविका आणि आमचे भाजपचे सर्वच पदाधिकारी यांच्या प्रेरणेने, प्रोत्साहनाने आम्ही या पदापर्यंत पोहोचलो आहोत. त्याबद्दल त्या सर्वांचे मी प्रथमतः खूप खूप आभार मानते. आणि आमचा 8 मार्च हा महिला दिनाचा पहिलाच प्रोग्राम आम्ही घेत आहोत. त्या संदर्भात आपल्याला थोडी कल्पना द्यावी या उद्देशाने आम्ही आपल्याला आमंत्रित केलंय. त्या संदर्भात आम्ही महिलांसाठी 8 मार्च हा प्रोग्रामच्या निमित्तानं महिला आणि मुलींसाठी विशेष म्हणजे स्वसंरक्षणार्थ एक मार्गदर्शन शिबिर ठेवलं आहे. आपल्या पोलीस उपनिरीक्षक माधुरी मोळीक मॅडम आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. तर या मार्गदर्शनाचा आपण सावंतवाडीतील सर्वच महिलांनी, मुलींनी लाभ घ्यावा असे या निमित्ताने मी सांगू इच्छिते. त्यानंतर आम्ही महिलांसाठी खास असं पाककला स्पर्धेचं आयोजन केलं आहे. त्यामध्ये एक गोड पदार्थ, तिखट पदार्थ, एक थीम ठेवली आहे बेसन म्हणून. त्याच्या मार्फत आपण गोड पदार्थ, तिखट पदार्थ बनवून तुम्ही प्रदर्शन करा त्याचं. आणि मध्ये सर्वांनी अधिकाधिक भाग घेऊन या स्पर्धेचं हे वाढवा. तसंच महिलांसाठी फनी गेम ठेवले आहेत. एक आकर्षण म्हणून फनी गेम आहेत. त्याबद्दलही सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन या स्पर्धेत आपला उत्साह हे करा. त्याचप्रमाणे विशेष असं उल्लेखनीय काम केलेल्या महिला आहेत आणि विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. कर्मचारी वृंद आहेत की वेळोवेळी आम्हाला ते साथ देऊन काम कसं पटकन होईल याकडे ते पण आम्हाला सहकार्य करतात. त्याबद्दल महिला ज्या कर्मचारी आहेत त्यांचा आम्ही सन्मान करण्याचं ठरविलं आहे. अशाप्रमाणे अजून विविध कार्यक्रम आहेत. ते जास्तीत जास्त शहरातील महिला मुलींनी यामध्ये सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आमच्या समितीमार्फत आम्ही सांगतो आहोत. धन्यवाद.